अकल्पायुष्य व्हावे तया कुळा, माझे या सकळा हरीच्या दासा। कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवाची ये, आद्यत्रय जननी देवाची ये। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवाची ये, आद्यत्रय जननी देवाची ये। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची ये, देवाची ये। आद्यत्रय जननी देवाची ये, आद्यत्रय जननी देवाची ये। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची ये, आद्यत्रय जननी देवाची ये, आद्यत्रय जननी देवाची ये, देवाची। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची। अकल्पायुष्य व्हावे तया कुळा, माझे या सकळा हरीच्या दासा। कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त कीर्तनासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा 4 चरणाचा भगवंताच्या दरवाजामध्ये मागणी मागणारा अभंग आपण आज या कीर्तनासाठी निवडलाय। या अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी पैकी अल्पसा परिहार आपल्या या पवित्र श्री क्षेत्र संगमनेर या नगरीमध्ये सौभाग्यवती लीलाबाई व श्री दशरथ साधू ढोले या दोन्हीही भाग्यवान आई वडिलांच्या किंवा आजोबा आजींच्या 85वा अभिष्ट चिंतन सोहळा व जागरण गोंधळाचा कार्यक्रम। आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण जमलेले सगळे भाविक, अतिशय सुंदर असा माहोल आपल्या या कार्यक्रमाचा कीर्तनाचा आहे। या कार्यक्रमाला मलाही येण्याचा योग आला। या कार्यक्रमाला सजवणारे, या कार्यक्रमाला अत्यंत गोड असा प्रतिसाद देणारे, एका उंच आसनावरती नेऊन घालणारा हा त्यांचा सर्व ढोले परिवार, त्याच्यामध्ये श्री दत्तात्रय दशरथ ढोले, श्री लक्ष्मण दशरथ ढोले, श्री रामदास दशरथ ढोले, श्री भारत दशरथ ढोले असा हा त्यांचा ढोले परिवार। 4 मुलं आहेत आणि 2 मुली आहेत। त्याच्यापैकी पहिली मुलगी आहे सौभाग्यवती संगीता अरुण सोनवणे आणि दुसरी मुलगी आहे सौभाग्यवती कावेरी प्रीतम मंडलिक। असा हा त्यांचा गोड परिवार
आणि या परिवारांच्या एका आईवडिलांच्या किंवा आजोबा आजींच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने कीर्तनाचा कार्यक्रम आणि जागरण गोंधळाचा कार्यक्रम हा एक दिवसाचा असा गोड हा भक्ती महोत्सव या ठिकाणी घडून येत आहे. फार सुंदर नियोजन आहे. महाराष्ट्रातले सगळे दिग्गज कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगावरती आमचे परममित्र हरिभक्तपरायण धीरज बाबा, गोड नाव आहे, गोड वाजवणं आहे, या परिसराचं फार सुंदर भूषण आहेत ते आमचे धीरज महाराज. त्यांना एक कोटी कोटी धन्यवाद देतो. आमचे विनोद महाराज, सर्व भजनी मंडळी, आमचे परममित्र मृदंग सम्राट हरिभक्तपरायण राम महाराज पौळ गुरुबंधू आहेत, त्यांच्या संस्थेतील ही सर्व विद्यार्थी मंडळी, त्यांना कोटी कोटी धन्यवाद. दोन्हीही बल्लार चोपदार, फार वजनदार आहे की नाही, दोघांनाही कोटी कोटी धन्यवाद. पहिली चाल ज्यांनी म्हटली आमचे परममित्र हरिभक्तपरायण शरद महाराज व दुसरे हरिभक्तपरायण आमचे अक्षय महाराज, दोघांनाही कोटी कोटी धन्यवाद. परत आमचे करण महाराजांना ही कोटी कोटी धन्यवाद. विनेकरी महाराज तुम्हालाही धन्यवाद. कॅमेरेवाली दादा, आणि अतिशय सुंदर त्यांचा साऊंड आहे. एक दिवसाचा कार्यक्रम आहे पण फार छान बरं का. अतिशय गोड साऊंड आहे. या भागात आल्यानंतर साऊंडच्या बाबतीत चिंता कधीच आम्ही करीत नाही, कारण की जिथं जावं तिथं अतिशय सुंदर साऊंड असतो. फार छान अगदी गोड कार्यक्रम आपण सगळेजण करताय आणि मलाही या कार्यक्रमामध्ये आनंद व्यक्त करण्याचा चान्स मिळतोय, आनंद घेण्याचा चान्स मिळतोय. खरं तर आजची तारीख ही गेलेली होती, पण आमच्या निमजचे आपल्या सगळ्यांचे लाडके आणि यांचे नातू आहेत आणि यांच्या नातवाचेच मित्र आहेत आणि माझे बंधू, माझा भाऊ, आमचा राजभाऊंचं प्रेम. आणि राजभाऊंनी मला विनंती केली, बाबा एवढं करावंच लागतंय. ते आमच्या राजभाऊमुळं या ठिकाणी येण्याचा योग आहे. या परिवारांचं प्रेम, या परिवाराच्या प्रेमामुळे या ठिकाणी कीर्तन करण्याचा योग. सगळ्या नातवांना, सगळ्या मुलांना, सगळ्या नातेवाईकांना, या ढोली परिवारांना द्यावे तितके धन्यवाद कमीच आहेत. हो, नाही तर कोण करतो महाराज, कोणी करायला तयार नाही आहे की नाही. यांच्यासाठीच आज मागणी मागायची आपल्याला, सगळ्यात महत्वाचं बरं का. आणि हा आनंद, हा जो काही आनंद आहे, हा आनंद आपल्याला दीर्घकाळ उजव्या साईडला घ्यावी ना, असा हा दीर्घकाळ पाहायला मिळाला पाहिजे. हा परिवार फार गोड आहे बरं का. जसा नामदेवराय यांचा परिवार होता, नामदेव महाराजांच्या घरी 14 माणसं होते. नामदेवाचे घरी 14 जणे स्मरते हरी, राजाई गोनाई दोघी सासू सुना, दामाना मजना बापले का, हो दामाना मजना बापले का. हे नारा विठा गोदा माता हे चौघे पुत्र, नारा विठा गोदा माता, नारा विठा गोदा माता हे चौघे पुत्र, जन्मले पवित्र त्यांचे वंशी, लिंबायती अहुबाई बहिणी, वेडी पिसी ती जाणी, असं 14 जणांचं कुटुंब नामदेव महाराजांचं जबाबदार. तसंच हे कुटुंब आहे. बैठकीत बसल्यानंतर सांगितलं, महाराज कोणत्या नातवाचं नाव लिहून द्यावं, 20-25 नातवं आहेत है की नाही. आणि असं कुटुंब, असा परिवार महाराष्ट्रामध्ये एकत्रित राहणं फार महत्वाचं आहे. तो टिकला पाहिजे, तो राहिला पाहिजे. खरं तर या परिवाराचा, ढोले परिवाराचा आदर्श सगळ्या तालुक्याने नाही, सगळ्या जिल्ह्याने घेतला पाहिजे आहे की नाही. नाहीतर तिसरा माणूस आला मुक्कामा करता एक दिवस तर माणसाला कंटाळा येतो. पण हे सगळे जे ढोले परिवारातील हे जे सगळे लोक आहेत, हा सगळा परिवार आहे, हे सगळे आनंदाने राहतात महाराज. जीवनाचं सत्य एकच आहे, आनंद, सुख, समाधान. पैशावालेही माणसं पाहितले महाराज. आम्ही रोज कीर्तनाला फिरतो, रोज काचाच्या बंगल्यात मुक्कामाला आहेत, पण त्या काचाच्या बंगल्यात आपल्याला आनंद पाहायला मिळत नाही. हा आज एवढा मोठा सोहळा साजरी होतोय, अहो एखाद्या 8 दिवसाच्या सप्त्याला लाजवेल एवढं गोड नियोजन आहे महाराज. एवढा गोड सोहळा आहे. म्हणून खरं तर बाबांना आणि आईंना आणखीन उदंड आयुष्य लाभो. त्यांच्या 100 वर्षापर्यंत आपण त्यांच्याकडे, भगवंताकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करू. बाबासाठी आणि आईसाठी आणखीन एकदा जोरात टाळी सगळ्यांनी वाजवायची आहे. आणि बस याच आईवडिलांचा कृपा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे.
आणि यांच्यासाठीच आज मागायची आपल्याला नामदेव महाराज मागतात. अभंगातील चिंतन असं आहे, अभंगातील प्रश्न असा आहे की संत कधी मागत नाहीयेत. बघा बघा बरं का, सारखं देत राहतो ना त्याचं नाव देव आहे. सारखं देत राहतो त्याचं नाव देव, सारखं मागत राहतो ते आपण आहेत. आहे का बरं का. पण संत कधी मागत नाहीत, देव सारखं देत राहतो. या कुटुंबाला, या परिवाराला, ढोले परिवाराला भगवंतानी दिलंय. आहे का बरं का, दिलंय. कमी आहे का. पण मला असं वाटतंय भगवंताच्या काहीतरी दिल्यातून उतराई होण्यासाठी हा कार्यक्रम आहे, ही सेवा आहे. हा परिवार तसं पाहायला गेलं तर फार परमार्थिक परिवार आहे. एखाद्याच्या घरात गेल्यानंतरच आम्हाला त्या घरातला ओलावा, त्या घरातला आनंद, त्या घरातलं प्रेम ओळखू येतं महाराज लगेच. नाहीतर काही काही घरी झोप सुद्धा येत नाही. काय चौबदार खोटं हे नाही येत झोप महाराज. अहो 10,000ची नाही 20,000ची गादी असू द्या बाबा, 20,000च्या गादीवर सुद्धा झोप येणार नाही तुम्हाला रात्रभर. का, लोकांचे मुंडके मारून आणलेला पैसा असतो. पण हे तुमच्या ढोले परिवारासारखे परिवार महाराष्ट्रात फार क्वचित आहेत, कमी आहेत. मी 10च मिनिटं तुमच्या घरात बसलो, पण तो आनंद आहे ना महाराज, तो आनंद जाणवला मला. का, परमार्थाचा ओलावा या परिवाराकडे आहे, म्हणून या परिवाराचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे. देत राहतो महाराज देव, या परिवाराला दिलंय देव. आणि विचारा त्यांना, कधी देवावरती नाराज व्हायचं नाही, कधी भगवंतावरती, कधी भगवानवरती नाराज व्हायचं नाही महाराज. आपल्यावरती संकट आलं, आपल्यावरती दुःख आलं तर देवावरती कधीच एखाद्या वेळेस नाराज व्हायचं नाही. माझी कीर्तनाची तुम्हाला सगळ्यांना विनंती, ती आपल्या प्रारब्धाचा एखाद्या वेळेस भाग असतो. पण सुख असू द्या, दुःख असू द्या, भगवंतावरती नाराज कधीच व्हायचं नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ओ समयासी सादर व्हावी, देव ठेविल तैसे राहावे. देव देव देत राहतो महाराज, देवाचं काम आहे. चला, पण संत कधी मागत नाहीत. महाराजांना विचारलं, महाराज का मागत नाही तो तुम्ही. महाराज म्हटले, ती आमची परंपरा आहे. काही मागणे अमानुषित, काही मागणे अमानुषित, काही मागणे अनुचित, अनुचित अनुचित, काही मागणे अनुचित. काही मागणे अमानुषित, काही मागणे अनुचित, अनुचित, अनुचित. वा वा वा. काही मागणे अम्मानुचित. वडिलाची रीत, रीत या शब्दाचा अर्थ आहे परंपरा. आमच्या वडिलांची परंपरा आहे महाराज, म्हणून आम्ही कधी मागत नाहीत. माझ्या वडिलांची, माझ्या वडिलांची, ओ मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. आमच्या वडिलोपार्जित आलेली परंपरा आहे महाराज. आम्ही कधी मागत नाहीत, संत कधीच मागत नाहीत. अहो संत मागत नाहीत ही गोष्ट सोडून द्या, पण साधू मागण्यासाठी देवाच्या दारात सुद्धा कधी जात नाही, कधीच जात नाही. जगातला कोणताही साधू पहा तुम्ही, देवाच्या दारात कधीच नाही. अहो नाथ महाराज पैठणचे देवाच्या दारात नाही गेली, देवनाथ महाराजांच्या घरी आहे. कावडीने पाणी ज्या घरे चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ते भावे निळावंदी त्यांचे पाय, किंवा निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी. हे जसं चोपदारी करतात बाबा, दत्त चोपदारी करीत असे, देवनाथ महाराजांच्या घरी चोपदारी करतोय. बस ऐका बरं,
तुकोबाऱ्या सुद्धा भंडारा डोंगरावरती जायची, रोज भजन करायचे, रोज कीर्तन करायचे. दीनरजनी गोविंदाचे पवाडे रात्र न कळे, दिवस न कळे अंगी केळे हे दैवत. माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद 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 म्हणा. गोविंदाचानी वा वा. गोविंद जयनी गोविंदाचानी गोविंद जयनी गोविंदाच्या बनी बैठलाल गोविंदाच्या बनी बैठलाल. हो गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद जामनी बैठला गोविंद जामनी बैठला गोविंद त्या मनी बैसलासे. ओ रात्र न कळे दिवस न कळे, शिंक जांभळी खोकला इतू काची वेळ वाया गेला. काय साधूचा अंतकरणातला भाव असेल महाराज. साधूला देवाशिवाय काही आवडत नाही. चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी, कानोवन माळी वेगी भेट माका चांदे हो चांदने चाफे हो चंदनो देवकी नंदनु विन मज नावडे गुणवाज गुण गुणा वरवा हेरून जुना. काय आवडत नाही. फक्त भजन एक भजन. देवाशिवाय भजनाशिवाय साधूला काय आवडत नाही. देवाच्या दारात कधी साधू जात नाही हो, उलट देव साधूच्या दारात येतो. ऐका बरं का, त्याच्याकरता एक उदाहरण सांगतो, रामायणातलं फार सुंदर आहे. ऐका सगळेजण. कमी वेळामध्ये आपल्याला कीर्तन संपवायचंय, एक 8:30 पर्यंत. तसं तर कमीच वेळ सांगितलाय, पण 8:30. रामायणातील फार सुंदर उदाहरण आहे, नीट ऐका, फार छान आहे. साधू जात नाही, देव साधूकडे येतो. फार गोड आहे. रामप्रभू वनवासाला निघाले. 14 वर्षाचा वनवास आहे. आई वडिलांच्या आज्ञेने स्वीकारला जायचं ठरवलं. पण जाता जाता मनात एक विचार आला, 14 वर्षाकरता वनवासाला जायचंय. मग 14 वर्षाकरता वनवासाला जर जायचं असेल तर ज्या आईने मला जन्म दिलाय त्या आईची 14 वर्षाकरता भेट होणार नाही, त्या कौशल्या मातेचं दर्शन होणार नाही. म्हणून रामप्रभू कौशल्या मातेच्या सदनी जातात आणि आपल्या आईचं दर्शन घेतात. मा, मी तुझ्या दर्शनाकरता आलो. कौशल्या माता विचारतात, रामा काय कपडे घातले, हे कुठे निघाला? म्हणे मा, मी वनवासाला चाललो. रामा, तुझ्यासारख्या सार्वभौम राजाच्या मुलांनी वनवासाला जाऊ नये. रामा, तो रघुनंदन आहे. हे रामा, नाही गेलं पाहिजे. ज्या आईने जन्म दिलाय ना, ती आई सांगते तुला वनवासाला गेलं नाही पाहिजे. ऐक माझं. प्रभू म्हणतात, मा, मी तुझं ऐकलं पाहिजे. अगं मीच काय, या जगातल्या प्रत्येक मुलांना आपल्या आईचं ऐकलं पाहिजे. ऐका बरं का, ऐकलंच पाहिजे. का नाही ऐकावं? मा, मी तुझं ऐकलं पाहिजे, पण तुझ्या अगोदर मला रघुकुलाचं ऐकावं लागेल. म्हणे राजा, रघुकुलाचं काय ऐकावं लागेल? रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाए पर बचन न जाए. मा, प्राण गेला तरी चालेल, पण रघुकुलाची परंपरा आम्हाला कधी मोडता येत नाही. मा, जावा लागेल. कौशल्या माता म्हणते, रामा, जायचं तुला वनवासाला? हो मा, पण हे रामा, कुणामुळे चालला वनवासाला सांग ना. प्रभू म्हणतात, मा, तू जशी माझी आई आहे ना, तशी एक आई माझी वनवासात आहे, त्या आईच्या दर्शनाकरता चाललोय. कौशल्या मातेच्या डोळ्यात पाणी आलं. कौशल्या माता म्हणते, रामा, आई म्हणजे मावशी नाही. ऐका बरं माय, आई म्हणजे मामी नाही, आई म्हणजे आत्या नाही, आई म्हणजे काकू नाही, आई म्हणजे बहीण नाही. रामा, अरे आईसारखं प्रेम जगाच्या पाठीवर कुणीच करीत नाही. आज ही मंडळी, आज हा डोले परिवार आपल्या आईचं, आपल्या वडिलांचं त्या ठिकाणी अभिष्ट चिंतन का साजरी करतोय महाराज? याचं उत्तर आहे प्रेम आहे. प्रेमाचा ओलावा आहे.
जगाच्या पाठीवर निस्वार्थ प्रेम करणारी जात जर कुणाची असेल ना तर ती आईची आहे. आईशी काळावल्याची जाती आईशी कळवळ्याची जात आईशी कळवळ्याची जाती आईशी कळवळ्याची करीला भावीण करीला भावीण करीला भावीण प्रीती हो करीला भावीण प्रीती ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जात करीला वाह 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 क्या बात है. प्रीती प्रीती करीला जय हो वाह. करीला प्रीती करीला भावीण प्रीती वाह वाह जय हो. असं प्रेम करा महाराज. निस्वार्थपणे प्रेम करणारी जात असते आईची. एक कीर्तनाची विनंती संगमनेरकर, तुम्ही तुमच्या आईवडिलाला जर घरात सांभाळत असताना रोज त्यांच्या पाया पडत असताना तर कोणत्या देवाच्या दर्शनाला जाण्याची गरज नाही, कुठे पंढरपूरला जाण्याची गरज नाही, कुठे आळंदीला जाण्याची गरज नाही, कुठं काशीला जाण्याची गरज नाही. माया बापे केवळ काची वाह. तेने ननावे ताची, हो, हो. तेने ननावे ताची, तेने ननावे ताची. तीर्थाशी तीर्थाशी माय बाप केवल काशी तेने न जावे तीर्थाशी. अरे सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे. या आई वडिलांना या आजोबा आजींना हा परिवार जर घरात सांभाळत असन, रोज त्यांच्या पाया पडत असन, तर या ढोले परिवारातल्या एकाही सदस्याला कुठे काशी करण्याची गरज नाही, काशीला जाण्याची गरज नाही, पंढरपूर करण्याची गरज नाही, पंढरपूरला जाण्याची गरज नाही, कुठे जाऊ नका. सोन्यासारख्या आई वडिलांच्या रोज पाया पडताय ना तुम्ही, त्यांचा हा सोहळा साजरा करताय ना. सगळे दिग्गज मंडळी या तालुक्यातले परिसरातले त्यांना भेटण्याकरता येत आहेत,
त्यांचं स्वागत करतायत. याच्यापेक्षा जीवनामध्ये आनंद दुसरा असूच काय शकतो महाराज. म्हणून माझी विनंती तुम्हाला, तुम्ही जर एखाद्या वेळेस रोज पंढरपूरला जात असताना, देवाच्या पाया पडत असताना, माय बापाला वृद्धाश्रमात टाकत असताना, पंढरपूरचा पांडुरंग कधी तुमच्या पदरात दान टाकणार नाही महाराज. पण तुम्ही नका जाऊ पंढरपूरला, तुम्ही रोज माय बापाच्या पाया पडा, बस त्याच्यातच जीवनाची सार्थकता आहे ना. नाहीतर एखाद्या वेळेस आपण देवदेव करत असतो आणि आई वडिलाला वृद्धाश्रमात टाकत असतो, तर त्या आईला म्हणण्याची वेळ येते कधी कधी, बाळा मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मेल्यावरती रडतो कशाला, हो उगीच ताण नको देऊ कशाला. मी तुझ्यासाठी प्राण रोखिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. अंबरुनी वासराले, अंबरुनी वासराले, साठे जेव्हा गायो तेव्हा मले तिच्यामध्ये दिसते माझी माया, दिसते माझी माया, दिसते माझी माया. आया बाया सांगतो त्या हाताना. तुमच्या डोळ्याला पाणी आहे मला माहित आहे. कविता फार सुंदर आहे, महत्वाची आहे. घरामध्ये आपण लावली पाहिजे अशी भिंतीवरती, आणि रोज वाचली पाहिजे. ती वाचून आईच्या पाया पडलं पाहिजे. महत्वाचं आहे बरं हे. काय सुंदर महाराज, नाही अभंग पण फार सुंदर आहे, महत्वाची कविता आहे. काट्या कुट्या सायाला माया साया राणी, पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवानी. काट्या कुट्या काही तिचं मानत नसे पाय पाय. अरे तेव्हा मले काट्यामध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय, दिसते माझी माय. रोज रोज दारू पिऊन मायला मारी बाप. कीर्तनाची विनंती आहे, कुणी व्यसन केलं नाही पाहिजे. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. अरे आपने पल्लो का दाम खर्च कर मुंह में मखियां आती है. या परिवारानं बाबांच्या आणि आजींच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने कीर्तन ठेवलंय. हे कीर्तन काय मजा म्हणून ठेवलं का, टाइमपास म्हणून ठेवलं का? नाही बोल, लय टाइमपास होईल ठेवा कीर्तन, याच्यासाठी नाहीये. या कीर्तनातला एक तरुण जरी एखाद्या वेळेस एवढं वाक्य घरी घेऊन गेला आणि त्याने जर व्यसन सोडून दिलं, तर आमच्या आईचा आणि बाबांचा अभिष्ट चिंतन सोहळा सफल झाला म्हणून समजल मी. कीर्तनाची विनंती, व्यसन करू नका. आपण त्या महाराष्ट्रातले माणसं आहेत. जय जय महाराष्ट्र, गर्जा महाराष्ट्र म्हटलं जातं या महाराष्ट्राला. माझी विनंती आहे, साधू संतांची परंपरा आहे, ज्ञानोबाची परंपरा महाराष्ट्राला आहे, संगमनेरकर तुकोबाराची परंपरा या महाराष्ट्राला आहे, निवृत्तीनाथ महाराजांची परंपरा या महाराष्ट्राला आहे. म्हणून दारू पिऊन माईला माझ्या रोज रोज दारू पिऊन माईला मारी बाप. थर थर कापे आणि लागे तिले जाप. कसायाच्या दावणीला बांधली जशी गाय, तेव्हा मले गाई मध्ये दिसते माझी माया, दिसते माझी माया, दिसते माझी माया. ही आई आहे, ही महत्वाची आहे. मला असं वाटतंय गड्या,
स्वार्थी असणारं जग हे, या जगातला असा माणूस नाही की तो स्वार्थी नाही. माझ्या सगळ्यात फक्त निस्वार्थ जात जर कुणाची असेल ना तर ती आई जी असते. म्हणून कीर्तनाची विनंती, कीर्तनाला आलात ना टाइमपास म्हणून येत जाऊ नका. आईला सांभाळा, आईला सांभाळलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं आहे. नाही तर ज्याला आई नाही त्याला विचारा, स्वामी तिनी जगाचा, स्वामी तिनी जगाचा, आई विना भिकारी, आई वाचून पूर्वे गळे, नाती तुटले फार, मावळला आधार आईचा, मावळला आधार, तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या गमात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवना आकार. हो, 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 हो. रामा कोणत्या आईच्या दर्शनाकरता चाललाय? ही आई समोर उभा आहे, पण प्रभू म्हणतात, मा तू तर माझी जन्मानंतरची आई आहे, पण मीही जन्मायच्या अगोदर माझी एक आई वाट पाहते, आणि त्या भाग्यवान आईचं नाव आहे शबरी माता. हो, भरपूर कीर्तन तुम्ही ऐकले असतील, पण एक बी कीर्तनकार असं म्हणणार नाही की शबरी माता चालत चालत अयोध्येला गेली. मग अयोध्येचा राम शबरीच्या कुटियात आहे. साधू कधी जात नाही. नामदेव महाराज सुद्धा काय करायचे? भजन करायचे राऊळात. रोज भजन, रोज भजन, रोज भजन करायचे. देवानी यावं, नामदेव महाराजांच्या कीर्तनात नाचावं. नामदेव कीर्तन करी पुढे देवानाचे पांडुरंग, जनी मने ज्ञान देवा बोला अभंग, अभंग बोलता रंग, कीर्तनी भरला. जसा रंग आज कीर्तनाला भरला तसा नामदेव महाराजांच्या कीर्तनात रंग भरला. रंग ज्ञानोबांच्या चालीने माझ्या बस सगळे संत आहेत महाराज, सगळ्या जातीतले संत त्या ठिकाणी उपस्थित आहेत. जयघोष करतात, नामस्मरण करतात. माझी जनाबाई सुद्धा तिथं उपस्थित आहे. बस अशा या वातावरणामध्ये देवानी नाचावं. नुसता नाचत नव्हता, पितांबर गळोस तर नाचत होता. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा आई से बोले कबीर. मुस्लिम समाजामध्ये जन्माला आलेले कबीर महाराज, त्या कबीर महाराजांनी जाग केलंय देवाला. हा संप्रदाय आपला, संप्रदायाची परंपरा आहे, संप्रदायाची शिकवण आहे. सगळ्या जातीतील लोकांनी कीर्तनाच्या मंडपात आलं पाहिजे आणि आनंद साजरा केला पाहिजे. यारे यारे लहान थोर, याती बलते नारे नर, करावा विचार नलगे चिंता कौनासी. देवानी जाग व्हावं, नामदेव महाराजाकडे जावं. ए नामा किती भजन करतो? म्हणे हो. इतकं नामस्मरण? हो. इतकं भजन? म्हणे हो. पाहितलं मी घरचं वातावरण. म्हणे काय? सुंबाचा करतुडा, रपट्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी, तरी पण भजन करतो नामा, तरी पण नामस्मरण करतो. नामा तुझ्या भक्तीवरती मी आज प्रसन्न आहे. काय अंतकरणातला भाव आहे? मी प्रसन्न आहे नामा. ए नामा माग आज काही ना काहीतरी. नामदेव महाराज म्हटले तू काहीतरी द्यावं यासाठी मी भजन करीत नाही. देवाने म्हणावं नामा दे सोडून, पण माग आज मी प्रसन्न आहे. मग नामदेव महाराज मागतात अभंगाच्या पहिल्या चरणात. अकल्पायु पावे दया कोळा, वातावरण आहे. अकल्पायु जय हो. अकल्पायु वावे दया कोळा, अकल्पायु कल्प
सगळ्यांनी गायक वादक मंडळीसाठी जोरात टाळी वाजवायची. क्या बात आहे. वा महाराज म्हटले अकल्प आयुष्य. थांबायचं आपल्याला आता 5 मिनिटात. व्हावे तया कुळा माझे या सकळा हरीच्या दासा. हो हरीच्या दासासाठी महाराज अकल्प आयुष्य मागितलं. बरं हरीचे दास कोण आहेत तर आपण सगळे हरीचे दास आहेत आहे की नाही. भगवंताच्या चरण सानिध्यामध्ये राहणारे आपण सगळे मंडळी आहेत. मग भगवंताचा जर आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल तर नामदेवराय मागतात अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझे या सकळा हरीच्या दासा कल्पनेचे बाधा न हो कोणी काळी हे संत मंडळी सुखी असो विडोबार रकुमाई. हरी जय जय हरी जय राज हर हर हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय हरी जय जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय जय हरी जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय हरी विठोबा हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. हो बसून घ्या बसून घ्या सगळेजण. पहिल्या चरणाचा आपण भाव पाहितला. 5-6 मिनिटं आपल्याला दिलेले त्या ठिकाणी. आईचं महत्त्व सगळ्यांना सांगितलं पण आई जितकी महत्त्वाची असते प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये तितकेच महत्त्वाचे वडील असतात आहे की नाही. वडिलांना सुद्धा सांभाळलं पाहिजे. 10-10 किलोमीटरचं अंतर काटून दुसऱ्याच्या शेतात रोजाने जाणारा बाप असतो. बरं 15-15 किलोमीटर अंतर काटून दुसऱ्याच्या रानात रोजाने जाणारा बाप असतो. बाप काय करतो मुलासाठी, बाप काय करतो नातवासाठी, बाप काय करतो आपल्या मागच्या परंपरेसाठी. तर त्याचं उदाहरण फार सुंदर दिलेलं आहे. बाप करी जोडी लेकुराची ओडी आपुली कुरवंडी वाणी एकाएकी केला मिरासेचा धनी. म्हणून या मुलांना चारही मुलांना त्या नातवांना आमच्या बाबानं आईनं सगळं कमवून ठेवलं महाराज आहे का नाही. नाही तर सोपं नाही बरं का कमवणं सोपं नाही. आता आम्ही त्याच भानगडीत इथं एवढं सोपं नाही आहे पण यांनी कष्टाने कमवलंय ते आणि ते टिकवणं महत्वाचं आहे. त्यांची मुलं त्यांचे नातवं त्यांचा परिवार तो सगळेजण टिकवत आहेत आणि ती टिकवण्याची परंपरा बस अशीच सुरू राहिली पाहिजे अशी सगळ्यांना मी विनंती करतो. बस वडिलांना सुद्धा सांभाळा.
एका कवीने बापाचं वर्णन खूप छान केलंय. त्याच्या फाटक्या सादऱ्याला किती ठिग जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसं सोतया कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दटतो या गोष्ट बापाची सांगताना. असा हा बाप असतो, अशी आई असते. म्हणून आई वडिलांना सांभाळा. ते कसं सांभाळलं पाहिजे या डोले परिवाराकडे पहा आणि हा आदर्श आपण सगळ्यांनी घ्या. आजच्या कार्यक्रमाबद्दल आणि आजच्या या सगळ्या वातावरणाबद्दल मी एकच बोलेल. एखाद्या बापानं एखाद्या मुलीचा, एकुलत्या एक मुलीचा लग्न समारंभ जेवढ्या थाटात करावा तेवढ्या थाटात आमच्या आईंचा आणि बाबांचा हा अभिष्ट चिंतन सोहळा आहे की नाही. म्हणून आजच्या दिवसाचा क्षण एकच, आजच्या दिवसाचं वाक्य एकच, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा हो ओठातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. 85 वर्ष झाले निष्कलंक जीवन भगवंताच्या स्वाधीन केलेले महाराज, जोक नाही. म्हणून अशा व्यक्तीसाठी म्हणावं लागतं, पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. सुगंधा परी दरवळावा. सुगंधा परी दरवळावा. सगळ्यांनी असा हात वर घ्या एकदा. वा, या मागचे हे चित्र मस्त बाबांचा आणि आईंचा हा अभिष्ट चिंतन सोहळा नुसतं संगमनेर तालुकाच नाही तर सगळ्या जिल्ह्यात गेला पाहिजे. आणि जिल्ह्यातील तरुण पोरांनी आदर्श घेतला पाहिजे की नाही गड्या, पैसा महत्वाचा नाही तर संस्कार महत्वाचे आहेत. बाबांनी आईंनी आपल्या मुलावरती नातवावरती केलेले संस्कार आणि त्या संस्काराचं फळ म्हणजे आजचं कीर्तन आहे. त्या संस्काराचं फळ म्हणजे हा आजचा गोड असा कार्यक्रम आहे. सगळ्यांनी हात वरी करून मागचे हा आणि सगळ्यांनी छान भजन करायचं. हा, तुलेले हरी काना विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी काना विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा माझा माझा
बोलो बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी वर्तमान खोटे तुझे वर्तमान वर्तमान खोटे तुझे वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे लक्षिकेने बोलो आम्ही वर्तमान खोटे लक्षिकेने बोलो आम्ही वर्तमान खोटे दादा तुम्ही जेता जाना टिपरीवाल्याच्या ठाई हो येता जाना तुम्ही येता जाना टिपरीवाल्याच्या ठाई हो करोनी उचित हो करोनी उचित प्रेमगाली हृदयात हात वर घ्या हात सगळ्यांनी हात वर घ्या एक दान मागायास आलो दान मागायास दान मागायास आलो दान मागायास दान मागायचं दान मागायचं दान मागायचं दान मागायचं आम वाग्या सोम वाग्या अरे आम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी ये मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी हम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी सावधूनी भजनी लागा देवा करा कैवारी माझ्या ये मल्हारीची माया मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची माया मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी सुया घ्या खनी घ्या सुया घ्या खनी घ्या दाताचं दातवण गा ग कुणी दाताचं दातवण गा ग कुणी आणि कुंकू एक कुंकू घ्या कुणी काळामणी कुंकू घ्या कुणी काळामणी कुंकू घ्या कुणी काळामणी कुंकू घ्या कुणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी लगबग माझ्या रायाची लगबग माझ्या रायाची गडची चुरी रायाची गाडी घुंगराची आज विठोबा रायाची गाडी घुंगराची आज विठोबा रायाची गाडी घुंगराची आज घुंगराची विठोबा रायाची आणि विठोबा रायाची दौर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डौल फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डौर 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 फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डौल फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका ए तुम्ही डुगु डुगु ऐका डुगु डुगु ऐका डुगु डुगु ऐका डुगु डुगु ऐका हात हात ऊपर हात हा मागचे तरुण पोर हा सगळ्यांनी हात हा 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 पिंगळा 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 माधवारी बोलो बोलो तो देखा पिंगळा माधवारी 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 गणेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली नारायण माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय आ बोलिले लेकुरे वेडी वाकुडे उतरे परगमा परत महाराज तुम्ही नाही विचारी नाती करव्या परगमा परत महाराज तुम्ही मुलाने ज्ञानेश्वरा राखा पाया परगमा परत महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम सर्वांना शुभ संध्याकाळ. मागे उपस्थित असलेले आपले सगळे ढोले परिवाराचे स्वकीय स्नेही सर्व पाहुणे मंडळी मित्र परिवार आप्तेष्ट नातेवाईक गणगोत आणि सगळा इथं उपस्थित लावाजमा आणि गोतावळा सगळ्यांना विनंती आपण पुढे येऊन स्थानापन्न होऊन घ्यायचं आहे.
ज्या सोहळ्यासाठी आपण इथं सगळे जमलेलो आहोत तो अभिष्ट चिंतनाचा सोहळा इथं पार पडतोय. तर मी एक पाहुण्यांच्या नात्याने तुम्हाला विनंती करेन की आपण सर्वांना शुभ संध्याकाळ. मागे उपस्थित असलेले आपले सगळे ढोले परिवाराचे स्वकीय स्नेही सर्व पाहुणे मंडळी, मित्र परिवार, आप्तेष्ट नातेवाईक, गणगोत आणि सगळा इथं उपस्थित लावाजमा आणि गोतावळा सगळ्यांना विनंती आपण पुढे येऊन स्थानापन्न होऊन घ्यायचं आहे. ज्या सोहळ्यासाठी आपण इथं सगळे जमलेलो आहोत तो अभिष्ट चिंतनाचा सोहळा इथं पार पडतोय. तर मी एक पाहुण्यांच्या नात्याने तुम्हाला विनंती करेन की आपण मनपूर्वक धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी त्यांच्या ज्ञानानं आणि त्यांच्या उपस्थितीनं आज आपल्या सगळ्यांना आई बापाचं महत्त्व समजून सांगितलं. त्यामुळे मी वेगळं असं काही बोलणार नाही. एक गोष्ट अशी की महाराज आपण बीडहून आलेला आहात आणि नुकतंच अत्यंत दुःखद आणि अमानवीय घटना आपल्या बीडमध्ये घडली. माणुसकीला काळीमा फासणारी अशी घटना त्या बीडमध्ये घडली. त्याबद्दल त्या गोष्टीचा नक्कीच निषेध आहे. पण ज्या क्षणाची आपण सगळे आतुरतेने वाट बघत आहात तो आज सौ लीलाबाई व श्री दशरथ साहदू ढोले यांचा अभिष्ट चिंतन सोहळा इथं पार पडतोय. तर असं म्हणतात की माणसाचं अस्तित्व हे क्षणिक आहे आणि माणसाचं शरीर हे नश्वर आहे. पण माणसाचं कर्म आणि माणसाने त्याच्या आयुष्यामध्ये कमावलेलं जे धनसंपत्ती असेल त्याच्याही वेगळी आणि त्याच्याही व्यतिरिक्त असणारी जी संपत्ती आहे ती म्हणजे आज इथं जमलेल्या या ढोले परिवाराची ही जनमानसातली धनसंपत्ती. त्यामुळं सगळ्यांचंच इथं उपस्थिती दरम्यान आणि उपस्थितीमुळं मनस्वी मी स्वागत करतो. आपला सगळ्यांचा मी जास्त वेळ घेणार नाही आहे. पण इथं खूप सारी पाहुणे मंडळ आहे जी माझ्याही वयाची आहे, जी अजूनही लहानही आहेत आणि जी ज्येष्ठही आहेत. पण एक आमंत्रण निमंत्रण म्हणून आपण इथं सगळे उपस्थित झालात. पण आपल्याला या परिवाराची आणि या परिवाराच्या एकत्रितपणाची आणि संघटनपणाची माहिती असणंही तितकंच गरजेचं. तर मी या परिवाराचा आपल्या सगळ्यांना परिचय थोडक्यात करून देतो. श्री दशरथ साहदू ढोले ज्यांचा आज इथं अभिष्ट चिंतन सोहळा आहे, त्यांच्या सपत्नीक. खरं तर त्यांचा जन्मदिवसाची कुठली तारीख आपल्याला आजपर्यंत माहीत नाही आहे, कारण काळ खूप जुना आहे. पण त्यांचा जन्मदिवस हा दत्त महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्तच असतो हे त्यांच्या पूर्ण परिवाराला माहीत आहे. म्हणून दत्त जयंतीच्या निमित्ताने आज त्यांचा 85वा अभिष्ट चिंतन सोहळा त्यांच्या सपत्नीक म्हणजेच सौ लीलाबाईंच्या उपस्थितीमध्ये इथे होतोय. अखंड असा मोठा 28 जणांचा परिवार असणारा हा ढोले परिवार आपल्या संगमनेरमध्ये सगळ्यांनाच परिचित असणारे हे ढोले कुटुंबीय आहेत. त्यामध्ये इथं आपण सगळेच व्यावसायिक, व्यापारी, सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातले सगळेच नामवंत अधिकारी, पदाधिकारी आणि सदस्य सगळेच आपण इथं आलेले आहात. तसेच त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर आज 85 त्यांचं वय आहे. म्हणजे त्यांचा जन्म साल बघितलं तर 1939 स्वातंत्र्यपूर्व असा त्यांचा जन्मकाळ. त्यांना त्यांची धर्म आणि सपत्नीक ज्यांनी आजपर्यंत आस्तो पावत निसंकोचपणे साथ दिली त्या सौ लीलाबाई दशरथ ढोले यांचा जन्मसाल आहे 1949. म्हणजे आज त्या 75 वर्षाच्या आहेत आणि दोघेही धडधाकट आहेत हे आपल्याला सगळ्यांना इथं बघायला मिळतं आहे. आता यामागे इथपर्यंत त्यांनी त्यांचं वय घेऊन यावं आणि एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये मी बघतोय की बाबासुद्धा फक्त त्यांचा जो आहे दैनंदिन पोशाख आणि त्याच्यावरती जॅकेट त्यांनी टाकलेलं आहे. आजींनी पण त्यांचं पातळ टाकलेलं आहे आणि एक शाल ओढलेली आहे. पण जे माझ्यासारखे धडधाकट ते बुजगारून आलेले आहेत कारण थंडी, बरोबर नाही महाराज, आमच्या सारख्यांना थंडी झेपण्यासारखी राहिली नाही आजकाल. त्यामुळं जे त्या काळात यांच्या काळातले जे आहेत धोत्रावाले, टोप्यावाले, कोपरीवाले, तर त्यांचं अंग आणि त्यांची अंगकाठी निगरगठ्ठच म्हणावं लागेल, हरकत नाही. पण त्यांना आज इथपर्यंत तुमच्या समोर अभिमानानं ज्या थाटात ज्यांनी बसवलंय तो त्यांचा सगळा पुढचा वारसा असणारा परिवार. त्यामध्ये त्यांची म्हणजे थोडक्यात माहिती सांगायची तर पहिले मी सौ लीलाबाईंबद्दल थोडीशी माहिती सांगतो. त्यांचं माहेरचं आडनाव कोतवाल. त्या आहेत गर्दनीच्या, आपल्या अकोलेमध्ये आहे. निसर्ग संपदेने भरलेलं असं ते गर्दनी गाव. आणि सांगायची गोष्ट अशी की त्यांना त्यांच्या वयाच्या अवघ्या 5व्या आणि 6व्या वर्षीच त्यांच्या आयुष्यामध्ये जी दुःखद घटना घडली म्हणजे त्यांचे आई वडील, भाऊ बहीण असतील ते
दिवंगत झाले. त्यामुळे त्यांना त्यांचा पुढचा असणारा आयुष्याचा प्रवास त्यांच्या सख्ख्या रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त करावा लागला. पण त्यांचा जो सांभाळ आहे तो त्यांची मावशी आणि काका दिमाखा केशव जाधव यांनी त्यांना पूर्णपणे आयुष्यभर सांभाळलं, स्वतःच्या लेकीसारखं सांभाळलं. ते सुद्धा राहणारे आहेत शमशेरपूरचे. आणि जे श्री दशरथ साधू ढोले आहेत त्यांचा परिचय असा की त्यांना सख्या 5 बहिणी आणि ते स्वतः एक असे 6 भावंड. पण आस्तोपावत त्यांच्या 4 बहिणी या दिवंगत आहेत. आणि त्यांची एक बहीण तान्नूबाई रंगनाथ ताजने आज या सोहळ्यामध्ये त्यांच्या या अभिष्ट चिंतनच्या सोहळ्यासाठी इथं उपस्थित आहे. तर त्यांची श्री दशरथ व सौ लीलाबाई ढोले यांचा पुढचा परिवार मी तुम्हाला परिचित करून देतो, ज्यामध्ये त्यांची मोठी मुलगी आहे सौ संगीता अरुण सोनवणे. यांचे श्रीमान आहेत अरुणजी सोनवणे, हे नाशिकचे आहेत, ते व्यावसायिक आहेत. आणि हा परिवार सुद्धा अत्यंत आनंदाने आणि गुण्यागोविंदाने त्यांचा संसार करतो आहे. सौ संगीता अरुण सोनवणे यांच्या बाबतीत सांगायचं असं तर श्री दशरथ साधू ढोले यांची जी कैलासवासी दिवंगत बहीण आहे सोनाबाई रामभाऊ सोनवणे यांनाच त्यांनी आपली मोठी मुलगी सून म्हणून दिली, म्हणजे बहिणीलाच आपली मुलगी दिली, जी मोठी मुलगी ज्यांचा आत्ता मी नामोल्लेख केला. त्यानंतरनं या दाम्पत्याला चार अपत्य आहेत, ज्यामध्ये पहिली आहे सौ रेखा स्वप्नील अभंग. त्यांचे श्रीमान स्वप्नील अभंग माझे वर्गमित्र आहेत आणि ते सुद्धा संगमनेरचे अत्यंत नावाजलेले व्यावसायिक आहेत. आणि या आजीबाबांना पतवंड देखील आहेत, यांचं नाव आहे स्वरा आणि स्वराज. ते सुद्धा आज इथं उपस्थित आहेत. म्हणजे या दाम्पत्याला त्यांच्या पतवंडाचं सुद्धा तोंड बघायला मिळणं, त्यासाठी त्यांनी धडधाकट राहणं आणि ते धडधाकट त्यांच्या अपत्यांनी त्यांना ठेवलं, ही सगळ्यात मोठी कौतुकाची आणि वैशिष्ट्याची बाब. त्यानंतरनं त्यांची दोन नंबरचा नातू कुमार ज्ञानेश्वर अरुण सोनवणे, जो संगमनेर महाविद्यालयामध्ये वरिष्ठ पदावरती कार्यरत आहे, तो देखील माझा मित्रच आहे. त्यानंतरनं त्यांची 3 नंबरची नात सौ पूनम विशाल गायकवाड, हे शेकाईवाडी अकोले इथे त्यांना दिलेलं आहे. त्यांचे श्रीमान हे स्लाइडिंग विंडोचे अकोलेमध्ये मोठे प्रतियश व्यापारी आणि व्यावसायिक आहेत. त्यानंतर त्यांची 4 नंबरची नात कुमारी योगिता अरुण सोनवणे. ही सांगायची विशेष गोष्ट अशी की आपल्यामध्ये आपण आत्ताच्या काळामध्ये एवढंच बघतो की मुलांना आपण IT इंजिनियर करू किंवा एखाद्या कॉर्पोरेटमध्ये आपण आपल्या मुलांना शिक्षण द्यायला पाठवू. पण यांच्या मुलीला भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये शिक्षणासाठी पाठवले, जेणेकरून नक्कीच पुढे ती देशसेवेसाठी जाईल, यात कुठलीही नामशेष मात्र शंका नाही. असं ती TYच्या वर्गामध्ये नाशिक येथे शिकते आहे. त्यानंतरनं त्यांचा 2 नंबरचा मुलगा म्हणजे श्री दशरथ व त्यांची सौभाग्यवती लीलाबाई यांचा 2 नंबरचा मुलगा, ज्यांनी आज हा अट्टहास करून तुमच्या सगळ्यांना एकत्रित बोलवण्याचा जो अट्टहास रचला, ते त्यांचे सुपुत्र, त्यांचा मुलगा श्री दत्तात्रय दशरथ ढोले. हे मुलांमध्ये ज्येष्ठ आहेत, त्यांच्या मुलांमध्ये ज्येष्ठ आहेत. ते इथे शेती करतात आणि ते सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये अत्यंत पुढे गेलेले आहेत, यशस्वी आहेत. त्यांची सौभाग्यवती सौ उषा दत्तात्रय ढोले या गृहिणी आहेत. त्या सुद्धा त्यांना त्यांच्या या संसारामध्ये चांगला हातभार लावता आहेत. त्यानंतर त्यांचे नातू, त्यांची नात कुमारी प्रीती दत्तात्रय ढोले, ही TYBA सह्याद्री कॉलेज या ठिकाणी शिक्षण घेत आहे. आणि त्यांचा द्वितीय मुलगा सौ सौरभ दत्तात्रय ढोले 11वी आर्ट या शाखेमध्ये ओरा कॉलेज या ठिकाणी शिक्षण घेतो आहे. यानंतरनं या अभिष्ट चिंतन सोहळ्याचे उत्सवमूर्ती यांचा 3रा मुलगा, म्हणजे मुलांमध्ये 2 नंबरचा पण अपत्यांमध्ये 3रा, श्री रामदास दशरथ ढोले. हे मंडप आणि डेकोरेशनमध्ये व्यावसायिक आहे. जे तुम्ही इथं बघता आहात हे सगळं डेकोरेशन असेल, ही सगळी व्यवस्था असेल, ही त्यांनीच बघितलेली आहे आणि त्यांचाच या व्यवसायामध्ये संपूर्ण संगमनेरामध्ये मोठं नाव आहे. त्यांची अर्धांगिनी सौ लता रामदास ढोले या गृहिणी आहेत आणि त्यांना 2 अपत्य आहेत. म्हणजे या उत्सवमूर्तींना यांच्या 2 नातवंड आहेत, ज्यामध्ये त्यांचा मोठा मुलगा आहे कुमार शुभम रामदास ढोले, हा सुद्धा
मंडप क्षेत्र आणि इव्हेंटच्या क्षेत्रामध्ये, डेकोरेशनच्या क्षेत्रामध्ये व्यवसाय करतो आहे. आणि त्यांची 2 नंबरची जी मुलगी आहे कुमारी श्वेता रामदास डोले, ही बी फार्मच्या लास्ट इयरला शिक्षण घेते आहे. असा हा 3 नंबरच्या अपत्याचा म्हणजे 2 नंबरच्या मुलाचा त्यांचा परिवार. यानंतरनं त्यांचा चौथा अपत्य म्हणजे त्यांचा तिसरा मुलगा श्री लक्ष्मण दशरथ डोले, हे शेती अवजाराचे व्यावसायिक आहेत, व्यापारी आहेत, ज्यामध्ये दुरुस्ती आणि सेवा या दोन्ही क्षेत्रामध्ये ते काम करत असतात शेती अवजारामध्ये. त्यानंतर त्यांची अर्धांगिनी सौ वृषाली लक्ष्मण ढोले या गृहिणी आहेत. त्यांना सुद्धा 2 अपत्य आहेत, ज्यामध्ये कुमार अंशुल लक्ष्मण डोले हा 12वी कॉमर्स ओरा कॉलेजमध्ये शिक्षण घेतो आहे. आणि त्यांची दुसरा मुलगा कुमार तनिष्क लक्ष्मण डोले हा 9वी मध्ये सह्याद्री शाळा या ठिकाणी शिक्षण घेतो आहे. त्यानंतरनं त्यांचा चौथा मुलगा म्हणजे त्यांचं 5वं अपत्य यांचं श्री भारत दशरथ डोले, हे हॉटेल व्यावसायिक आहेत. आणि त्यांच्या अर्धांगिनी सौ वैशाली भारत डोले या गृहिणी आहेत. यांना देखील 2 अपत्य आहेत, ज्यामध्ये पहिली आहे कुमारिका सिद्धी भारत डोले, जी 8वी मध्ये शारदा शाळेमध्ये शिक्षण घेते. आणि यानंतरनं त्यांचा दुसरा जो चिरंजीव आहे कुमार विनायक भारत डोले, हा 7वीच्या इयत्तेमध्ये डेरे शाळेमध्ये शिक्षण घेतो आहे. न करता पावणारं दैवत म्हणजे त्यांना मिळालेले त्यांचे हे आईवडील आहे. म्हणून सर्वस्वी त्यांनी त्यांचं स्वतःचं आयुष्य त्यांच्या आईवडिलांवरती खर्च केलं. तर माझंही सांगणं सगळ्यांना एवढंच आहे की आयुष्यामध्ये आपण कुठल्याही देवा धर्माला नका जाऊ, काही अडत नाही, पण आपल्या आईबापाचा सांभाळ त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत करा. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सगळे देव धर्म सगळ्या गोष्टी मिळाल्या, याच्याबद्दल कुठलाही वाद नाही, विवाद नाही. फक्त आई एकाकडं आणि बाप एकाकडे ह्या गोष्टी होऊ देऊ नका. महाराजांनी सगळं महत्त्व सांगितलेलं आहे. वृद्धाश्रम ही तर आपल्या सगळ्या महाराष्ट्रीय लोकांना न पटणारी गोष्ट आहे. आणि आपण आपल्या आईबापांना वृद्धाश्रमात पाठवणं इतके आपण कमजोर तर मुळातच नसावा. नाहीतर आपण त्यांच्या पुढे जन्मात येऊन काय केलं तर पूर्णपणे आपण आपलं आयुष्य शंडपणाने जगतोय असं समजावं. जसं होईल तसं होईल आपल्या आईबापाला सांभाळा, कारण त्यांच्यामुळे आज हा दिवस आहे. आणि आजचा हा उत्सव हा फक्त यांचा नाही आहे, यांच्यासाठी करणाऱ्या त्यांच्या मुलांचा, घरातल्या स्त्रियांच्या हस्ते, मुलींच्या हस्ते, कन्येच्या हस्ते पहिले दोघांचं औंक्षण करायचं आहे आपण सगळ्यांनी. औंक्षणानंतर एक सगळ्यांचा ग्रुप फोटो होईल, त्यानंतर आपण केक कटिंग करायचं आहे. आणि मग नंतर आलेले सगळे पाहुणे मंडळी या उत्सव मूर्तींना येऊन भेटू शकतात. आणि सगळ्या पाहुणे मंडळींना एक विनंती आहे, या गारठलेल्या थंडीमध्ये सगळ्यांसाठी गरम गरम जेवण आहे इथं स्वादिष्ट असं. म्हणून अतिथी देवो भव या गोष्टीला अनुसरून सगळ्यांनी मस्त वर्गचं पोट भर जेवून जायचं आहे. नाराज कोणी व्हायचं नाही. सगळ्यांपर्यंत जेवण येणार, लगेच पंक्ती धरून घ्यायच्या. ते उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम मला काही समजत नाही. DJ Asif SK. गुलाब का चमेले का नहीं, फूल है गुलाब का चमेले का नहीं, भावना जादव पार्टी है खुशी का